मी तुला सोडून कुठेच जाणार नाही हा. आई असं नाही चालणार, मला प्रॉमिस कर. प्रॉमिस. ओके, मी तुला प्रॉमिस करतो की मीच आईला कुठे जाऊ देणार नाही. वेदा, बघितलंस का, बाबानेच प्रॉमिस केलंय. आता तुझी आई कुठेच जाणार नाही ना. ओके बाबा, पण तू तुझी काळजी घेतच नाहीयेस. हे काय लागले तुझ्या हाताला? हे बाबा बोल ना, गप्प कायस? वेदा, हे वेदा, अगं तसं नाहीये. बाबा थोडे गडबडीत होते आणि तेव्हा ते धडपडून पडले. आई मी आता लहान नाहीये, मला सगळं कळतं. तुम्ही दोघं माझ्यापासून काहीतरी लपवत आहेत ना? सांग नाही. वेदा, अगं तू आईसाठी कटआउट रेडी केलं होतंस ना, ते दाखवलंस का तिला? नाही चला दाखव. आई थांब, मी तिला दाखवते. गाव काय जाग. वहिनी, आय नो जे घडून गेलं ते खूप सिरियस आहे, पण तुम्हा दोघांना एकत्र बघून ना मी खूप खुश आहे. आय एम रिअली सो हॅपी फॉर यू गाईज. पण तरी मीरावर कोणी हल्ला केला हे मी शोधून काढणार आहे. त्यांना मी सोडणार नाही असं. हे असे उद्योग माया सोडून दुसरा कोण करणार? मीरा, अगं तुला माहिती आहे ना, तू तरी बोल. म्हणजे दोन तुकडे एकत्र आले, बरोबर? माझं बोलून झालंय, पण तिकडनं काही उत्तर आलं नाही अजून. फक्त लाजती बघा. साहजिक आहे ना, पाडव्याच्या दिवशी तिने सगळ्यांसमोर आपलं मन मोकळं केलेलं होतं. तेव्हा भाव कोणी खाल्ला होता? यानेच ना. हो, हा? यानेच. मग आता तिला खाऊ दे थोडा भाव. हॅलो, काय कधी? आत्ता? नाही नाही, घरातल्यांपैकीच कुणीतरी बरं ठीक आहे, या तुम्ही, या. हो या. काय झालं? मीरावर ज्या गुंडांनी हल्ला केला होता ते पोलिसांच्या तावडीत सापडलेत. दॅट्स गुड न्यूज बाबा. पण ती माणसं कोण होती आणि त्यांनी हल्ला का केला होता, काहीतरी सांगितलं का पोलिसांनी? पोलिसांनी जेव्हा त्यांच्यावर दबाव आणला तेव्हा त्यांच्यापैकी एकानं तोंड उघडलंय. त्यामुळे आता पोलीस घरी येतात. फक्त पोलिसांचं म्हणणं असं आहे की ह्या सगळ्या मागे आपल्या घरातलंच कोणीतरी आहे. काय? जे नको होतं तेच झालं. मायाला पोलिसांनी पकडल्यावर ती घाबरून माझं नाव घेऊ शकते. आता काय करू? मायाचा जीव घेणं हा एकच पर्याय आता. नमस्कार दादासाहेब. नमस्कार. मी इन्स्पेक्टर देशमुख, क्षीरसागर साहेबांनी पाठवले.
काय इन्फॉर्मेशन होती? माया थांब. घरातल्या सगळ्यांनी इथे थांबणं गरजेचं आहे. मीरा, हे सगळं काय सुरू आहे? पोलीस का आलेत घरी? ताई, आज मायाचं बिंग फुटणार बहुतेक. आज पोलीस तिला घेऊन जाते. मीरा ऐक, मला तुझ्याशी बोलायचंय. तू किचन मध्ये चल. हा इन्स्पेक्टर साहेब बोला. दादासाहेब, इन्स्पेक्टर साहेबांसाठी पाणी आणू का?